श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला आपण होळीचा सण साजरा करतो। याला हुताशनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। त्याचबरोबर या पौर्णिमेला वसंत पंचमी असं देखील म्हणतात। होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहेत, याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। यावर्षी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा 2026 मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे। तर होलिका दहन आपल्याला सोमवारी संध्याकाळी करायचं आहे आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे। होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा। हिंदू धर्मामध्ये अग्नीला देवतांपर्यंत पोहोचवणारा दूत मानले जाते। अग्निदेव हे देव आणि मानव यांच्यामधील संदेशवाहक आहेत। आपण जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो ते थेट देवांपर्यंत पोहोचते। अग्नी आपल्या पापांचा नाश करतो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, वास्तुदोष कमी करण्यासाठी मदत करतो, संकट आणि दारिद्र्य दूर करतो। होळीच्या दिवशी अग्नीची पूजा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते, आजारपणापासून संरक्षण मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती निर्माण होते। फाल्गुन पौर्णिमा जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो ती 2 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे आणि याच दिवशी आपल्याला होलिका दहन करायचं आहे। तसंच 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे। मात्र चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे हिंदू धर्म सिंधू ग्रंथातील नियमानुसार होळी दहन 2 मार्च रोजी संध्याकाळी करणे योग्य मानले जाते आणि 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे आणि याच वर्षी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार आहे। हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्यामुळे त्या संबंधित सूतक काळाचे नियम पाळणे आवश्यक आहे। होळी हा सण हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो। केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही होळीला विशेष महत्त्व आहे। होलिका दहन म्हणजेच आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मक भावना आणि दुर्गुण अग्नीमध्ये जाळून टाकण्याचे प्रतीक आहे। होळीचा अर्थ फक्त लाकडे जाळणे नाही तर लोभ, क्रोध, अहंकार, द्वेष, वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे। म्हणूनच आपण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो। या दिवशी आपल्या मनातील नकारात्मकता होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून चांगले गुण अंगीकारले जातात। त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची तिथी असते। म्हणूनच या दिवशी लक्ष्मीनारायणाची देखील सेवा केली जाते। त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी उपाय व सेवा उपासना केल्या जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक अतिशय प्रभावी उपाय जो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे। या उपायामध्ये तुम्हाला या ठिकाणी 5 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। हे 5 रुपयाचं नाणं ठेवल्यानंतर यावरती आपल्याला काय सेवा करायची आहे, नंतर त्या 5 रुपयाच्या नाण्याचं काय करायचं, हा उपाय केल्याने घरामध्ये पैसा येईल, घरातलं दारिद्र्य संपेल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल आणि योग्य ती माहिती सर्वांना मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, 5 रुपयाच्या नाण्याचा आपल्याला हा उपाय नेमका कधी करायचा आहे तर संध्याकाळी ज्यावेळेस चंद्रोदय होतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। चंद्राच्या प्रकाशातच हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण आपण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणार आहोत। मान्यतेनुसार होळीच्या दिवशी योग्य वेळेमध्ये योग्य रीतीने केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच आनंद आणि कामामध्ये यश मिळते। आता या सांगितलेल्या उपायापैकीच हा उपाय म्हणजेच 5 रुपयाच्या नाण्याचा म्हणजे शिक्क्याचा उपाय जो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असणार आहे। कारण प्रत्येकालाच पैसा हवा असतो, आपल्याकडे खूप पैसा असावा असं प्रत्येकाला वाटतं। त्या दृष्टीने आपण खूप मेहनत घेत असतो, कष्ट घेत असतो, तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नाही, पुरेसं उत्पन्न मिळत नाही असा सूर काही जणांचा असतो। वास्तुदोषामुळे किंवा वास्तूच्या चुकीच्या रचनेमुळे आणि घराच्या मुख्य दरवाजाशी निगडीत बाबींमुळे अशा समस्या निर्माण होतात। पण काही सोप्या उपायांच्या मदतीने या समस्यासुद्धा सुटू शकतात। संकट सांगून येत नाहीत आणि आले की ते हातात हात घालून येतात। अशा स्थितीमध्ये माणूस खचतो, डगमगतो, गहिवरतो, हतबल होतो। त्यात आर्थिक भार न पेलवणारा, खचून टाकणारा असतो। अशा वेळी प्रयत्न, सातत्य टिकून ठेवत दैवाचा कौल मिळवण्यासाठी
दिलेले सोपे उपाय आपण नक्कीच करू शकतो आणि मोठे सकारात्मक बदल यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात. तर पहा, आपल्या घरामध्ये पैसा तर येतो, पण तो स्थिर नाही. पैसा म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. तिला घरामध्ये स्थिर टिकून ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय केले जातात. आणि होळी पौर्णिमा हा अतिशय शुभ दिवस आहे. 5 रुपयांच्या नाण्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा आणि अनुभव देखील घ्या. जर तुमच्या घरामध्ये फार काळ पैसा टिकत नसेल, कर्जबाजारीपणा झालेला असेल, तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असतील, नोकरी व्यवसायासंदर्भातल्या काही समस्या असतील, म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये तुमची वृद्धी होत नसेल, नोकरीच्या ठिकाणी तुम्ही प्रगतीसाठी प्रयत्न करताय पण म्हणावी तशी तुमची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, प्रमोशन मिळत नसेल आणि मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी सतत म्हणजे इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर किंवा कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतात आणि त्यामध्ये तुम्ही इतके अडकता की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही. आता उपाय केल्याने तुम्हाला घरबसल्या पैसा मिळेल असं नाही, पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायामुळे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. पैसे कमवण्याच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतात. कारण बघा, हा फाल्गुन पौर्णिमेचा म्हणजेच होळी पौर्णिमेचा जो दिवस आहे ना, या दिवशी लक्ष्मी जयंती देखील साजरी केली जाते. म्हणून या दिवशी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये 7 वेळा येते असं विष्णू पुराणात देखील नमूद केलेलं आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो घरामध्ये करायचा आहे. तर आता आपण काही उपाय जेव्हा अशा पौर्णिमा तिथीला करतो ना, तर तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. आणि नाणं हे तर देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणूनच तुम्ही हे नाण्याचा उपाय जो आहे तो पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादा फोटो किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती ज्यामधून नाणे किंवा पैसा खाली पडत आहे असा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला समोर ठेवायची आहे. कारण लक्ष्मीसमोर जर आपण उपाय केले तर ते खूप प्रभावी असतात. आता हा उपाय घरातील स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतं. कारण स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर मग तुम्ही इतरांकडून हा उपाय करून घेऊ शकता. तसंच तुम्ही जर घरामध्ये सुतक बिटाळ असेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करायचा नाही. कारण कोणतीही सेवा आपण देवघरासमोर दिवा लावून, धूप अगरबत्ती लावून करत असतो. तर पहा, होळीच्या दिवशी हा जो उपाय आहे तो सांगितल्याप्रमाणे चंद्राच्या प्रकाश म्हणजेच चंद्रोदय झाल्यानंतर करायचा आहे. आता उद्या होळी आहे, अर्थातच आपण होळी पेटवल्यानंतर हा उपाय करणार आहोत. कारण चंद्रोदय हा रात्री उशिराच होतो. पण हा उपाय करण्याआधी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी झाडलोट वगैरे करून घ्यायचे आहे. हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या सार्वजनिक होळीच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. होळीची पूजा तिथे जाऊन तुम्हाला करायची आहे. होळीचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी आल्यावर हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक 5 रुपयाचं नाणं लागणार आहे. आता हे नाणं जे आहे ते तुम्हाला एका चांदीच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. आता या नाण्याला आपल्याला स्वच्छ करायचं आहे. कारण या नाण्याला बरेचसे दोष लागलेले असतात. ते कसं तर हे जे नाणं असतं ते खूप जणांच्या हातातून गेलेलं असतं. एखाद्या व्यक्तीला काही दोष असतील तर ते नाण्याला स्पर्श झाल्यामुळे त्या नाण्यामध्ये उतरतात. म्हणून ते दोष दूर व्हावेत यासाठी त्या नाण्याची शुद्धी करणं खूप आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 5 रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर मग तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. आता ही वाटी जर चांदीची असेल तर उत्तमच आहे. चांदीची नसेल तर तुम्ही स्टीलची घ्या, मातीचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा इतर धातूची, तांब्याची वगैरे वाटी तुम्ही वापरू नका. कारण चांदीचा संबंध हा थेट शुक्रग्रहाशी आहे, म्हणजेच चंद्राशी संबंधित आहे. आणि आपल्या कुंडलीमध्ये चंद्र मजबूत करायचा असेल तर आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला स्टीलची किंवा चांदीचीच वाटी या उपायासाठी वापरायची आहे. आधी सांगितल्याप्रमाणे मातीचं भांडं देखील वापरू शकता. कारण मातीची पंती, मातीचं भांडं हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्या वाटीमध्ये 2 चमचे कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध तुम्ही सकाळी घेतलं असेल तर त्यातलंच थोडंसं कच्चं दूध तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तेच कच्चं दूध तुम्ही आता वापरायचं आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळी नवीन विकत आणलं दूध तर ते तुम्ही कच्चं दूध वापरू शकता. त्यानंतर या वाटीमध्ये ते दूध तुम्हाला टाकायचं आहे. शिवाय तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद जी आहे ती आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करते, म्हणूनच चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं हे 5 रुपयाचं नाणं त्या वाटीमध्ये म्हणजेच त्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता या वाटीचं काय करायचं तर सांगितल्याप्रमाणे चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला ही जी वाटी आहे ती ठेवायची आहे. मग तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता, गच्चीवरती ठेवू शकता. जिथे चंद्राचा प्रकाश त्या वाटीवरती पडेल तिथे तुम्हाला
ही वाटी जी आहे तर ती ठेवायची आहे। बघा, कोजागिरी पौर्णिमेला ज्याप्रमाणे चंद्र हा तेजस्वी असतो, अगदी त्याच प्रकारे होळीचा रात्रीचा चंद्र जो आहे तर तो अतिशय तेजस्वी असतो। आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील या चंद्राकडे बघितल्यामुळे पूर्ववत होते, म्हणजेच ती देखील तेजस्वी होते। इतकं महत्त्व या चंद्राच्या प्रकाशाला आहे। म्हणूनच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही जी वाटी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे। तर किती वेळ ठेवायची आहे, तर ही जी वाटी आहे ती तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी रात्रभर ही जी वाटी आहे तर ती संध्याकाळी म्हणजेच चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला सकाळपर्यंत ही वाटी तिथेच चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठलं की ती वाटी जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायची आहे। आणि ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश कोजागिरी पौर्णिमेला दुधामध्ये किंवा आपण जी खीर बनवतो त्यामध्ये पडल्यानंतर ते दूध अमृतासमान बनतं, अगदी त्याच प्रकारे होळीच्या चंद्राचा प्रकाश या वाटीमध्ये पडेल, म्हणजेच या दुधावरती पडल्यामुळे त्यावरती देखील अमृताचा वर्षाव होतो। देवी लक्ष्मीचे आशीर्वाद यावरती होतात। म्हणूनच हे जे 5 रुपयाचं नाणं आहे ते सिद्ध होतं। म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली की वाटी तिथून उचलायची। त्यानंतर त्या वाटीमध्ये असलेला 5 रुपयाचं नाणं आपल्याला काढून घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। वाटीमध्ये असलेलं दूध तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे, तुळस सोडून। आणि त्यानंतर हे जे 5 रुपयाचं नाणं आहे थोड्या वेळासाठी देवघरासमोर ठेवायचं आहे। देवघरासमोर याचं विधिवत पूजन करायचं आणि त्यानंतर हे जे कॉईन आहे तर ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये, मिस्टरांच्या पॉकेटमध्ये, तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीमध्ये किंवा घराच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। आणि हे जे 5 रुपयाचं नाणं आहे ते तुम्ही पुढच्या वर्षी होळी पौर्णिमेपर्यंत तसंच तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं, ते अजिबात तुम्हाला खर्च करायचं नाही। कारण बघा, आपण यावरती सेवा केलेली आहे आणि यामुळे अखंड लक्ष्मीचा प्रवाह आपल्या घरामध्ये होत राहणार आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही लक्ष्मीनारायणाची सेवा करायची, म्हणजे लक्ष्मीचं सेवा तर करायची आहे, पण भगवान विष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। कारण होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये होलिका जी आहे तिचं दहन झालं होतं, म्हणजेच वाईटाचा नाश झाला होता। म्हणूनच जो कोणी होळीच्या दिवशी नामस्मरण करतो, भगवान विष्णूंच्या नावाचा नामजप करतो, त्याचं कल्याण होतं, त्याच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात अशी मान्यता आहे। तसं तर आपण होलाष्टक म्हणजेच 24 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत जास्तीत जास्त सेवा उपासना करावी, यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते। कारण लक्ष्मीला जी आहे ते तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान विष्णूंची सेवा तिला आवडते। म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण करा। विष्णू सहस्त्रनामाचं पठण असेल किंवा श्रवण असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा, किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा तर एवढा प्रभावशाली मंत्र आहे। या मंत्राचं तुम्ही पठण केलं ना तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊन तुमची प्रगती व्हायला लागेल। बघा, घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी विष्णूंची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे। म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरातील पैशांविषयक ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी यायला लागेल। प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल, घरामध्ये असलेले इडापिडा नकारात्मकता दूर होईल। तर होळीचा हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। मागच्या वर्षी खूप जणांनी केला होता, त्यांना देखील या उपायाचा अनुभव आला असेल। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।